मित्रांनो, आज आपण बनवणार आहे साबुदाण्याचे अप्पे. जर तुम्हाला उसळ खाऊन जर कंटाळा येत असेल तर अप्पे किती मस्त टेस्टी लागणार ना. चला तर बनवूया. कमी गॅसवर कढई ठेवलेली आहे मित्रांनो. त्यानंतर आपण साबुदाणा भाजून घेणार आहे. कमी गॅसवर आपला साबुदाणा भाजून झालाय मित्रांनो. बघू शकता. थंड होण्यासाठी ठेवून देऊया. शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. मिक्सरमधून साबुदाणा बारीक करून घेतलाय, तो गंजीमध्ये काढून घ्यायचा. तर उकळलेले 2 आलू घेतले आहे, ते आपल्याला मिक्सरमध्ये फोडून घ्यायचे. अद्रक घालून घेऊया. अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे. अप्पे क्रिस्पी होण्यासाठी थोडंसं फल्ली तेल घालून घेऊया. हे सगळं मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. साबुदाण्याला जे बारीक केलं होतं त्यामध्ये हे मिक्सी जारमधलं असं टाकून घ्यायचं आहे. त्याला मस्त फेटून घ्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. याच्यामध्ये थोडंसं इनो घालून घ्यायचं आहे. कमी गॅस ठेवलेली आहे. त्यानंतर आपले पात्र घेऊया. नंतर त्याला तेल लावून घेऊ. अप्पे टाकून झाले आहे मित्रांनो. याला 5 मिनिटासाठी टाकून ठेवायचे. मस्त क्रिस्पी झालेले आहे अप्पे. उपवासाचे अप्पे तयार झाले आहे. तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत त्याला मस्तपैकी खाऊ शकता. आणि इतका मस्त नाश्ता आहे हा उपवासाचा. चला तर मग पोट भरून खा. लयच भारी.